हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थ आणि रामकृष्ण हरी. आणि आता व्हिडिओ बनवायला खूप कंटाळा येतो, कारण ना सबस्क्रायबर वाढतात आहेत ना व्ह्यूज वाढतात आहे. पण ठीक आहे, आज माझ्या मुलीची फरमाईश आहे बटर चिकनची, तर मी ते चिकन मॅरिनेट करायला ठेवले. कांदा, टोमॅटो आणि सगळे मसाले रेडी केलेले आहेत. आलं लसूण पेस्ट बनवलेली, इथे लागणारे खडे मसाले फोडणीसाठी तयार ठेवले आहेत. मसाला तयार आहे आणि मी बघा काय बोलते. बटर चिकन की बटर पनीर? बटर चिकन. कोणाला खायचं होतं? मला. तर इच्छा या आनंदासाठी मला हा खटाटोप करावा लागला, जो की खरंच खूप छान आणि यम्मी झालं होतं चिकन. तर इथे मी तेलात खडे मसाले टाकून सगळं कांदा टोमॅटो टाकून छान असं परतून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून मी ते वाटण करून घेतलेलं आहे. पण मी तुम्हाला प्रेफर करेन की शक्यतो पाणी नका घालू, कारण त्यांनी ना टेस्ट पूर्ण डायलट होते. तर तुम्ही नका करू, खरंच नका करू, कारण नाही छान वाटत ते. फक्त हे मी कोणाचं सरिताच किचनमध्ये बघून केलं होतं की तिने पाणी टाकलं होतं, सो मी पण टाकलं. पण गरज नाही आहे, ॲक्च्युली खरंच गरज नाही आहे. छान अशी प्युरी बनते विदाऊट पाणीसुद्धा. छान तुम्ही छान परतलं की छान ग्रेव्ही बनून जाते, स्मूथ अशी. बटर चिकनला स्मूथ ग्रेव्ही लागते, तर त्याच्यासाठी ते पाणी घालतात. पण पाण्याने मला खूप चवीमध्ये फरक जाणवला होता. पण त्याच्यानंतर मी खूप काही देसी जुगाड करून तो टेस्ट रिटर्न आणला होता, आणि ॲक्च्युली खरंच खूप छान टेस्ट आली होती. आणि कलरसुद्धा नंतर तुम्ही बघू शकता भाजीचा चेंज झाला होता. इथे मी छान कांदा टोमॅटो काजू खडे मसाले परतून घेतलेले आहेत आणि टोमॅटो टाकून छान असं मऊ होईपर्यंत परतू दिलं आहे. पण त्याच्यात नंतर पाणी टाकलं आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं. पण गरज नाही ॲक्च्युली गरज नाही आहे. तुम्ही छान असं परतलं ना की ते होऊन जाते त्याची प्युरी अशी छानशी. त्याला काही पाण्याची वगैरे गरज लागत नाही. पण ठीक आहे, आता हे माझी चूक होती, त्याच्यातून तुम्ही शिकावं म्हणून मी तुम्हाला हे सांगते की पर्सनली जेव्हा तुम्ही करता तेव्हा खरंच पाण्याची मला तरी गरज वाटली नव्हती, कारण टाकल्यानंतर मला खूप पश्चाताप झाला होता. तर मी तुम्हाला ती जेन्युइन टिप देते की खरंच बटर चिकनचा जेव्हा मसाला करता तेव्हा त्याच्यामध्ये पाणी नका टाकू. नंतर तुम्ही त्याची फाईन प्युरी करू शकता पाणी टाकून, पण असं भाजताना पाणी नका टाकू. इथे एक साईडला मी चिकन फ्राय करायला ठेवलं आहे, कारण बटर चिकनमध्ये चिकन फ्राय करून घेतात, म्हणजे छान असं फ्राय करूनच ते शिजवावं लागतं. आणि मग नंतर तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकू शकता. इथे मी ग्रेव्हीमध्येच सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत. कांदा टोमॅटोमध्ये सगळे मसाले टाकून घेतलेत की जेणेकरून ग्रेव्हीत तुम्हाला त्याची टेस्ट यावी म्हणून. तमालपत्र नंतर मसाला बारीक करताना काढून ठेवायचं आहे. ते मी इथे तेल टाकलं, त्याच्यामध्ये मी चिकन टाकून घेते. तर छान असं चिकन दोन्ही बाजूंनी शिजवून घेणार आहे. ते शिजेपर्यंत मी इकडे मसाला करून घेते. आणि इथे बघा छान असं चिकन क्रिस्पी झालेलं आहे. ॲक्च्युली असं क्रिस्पी चिकनच छान लागतं. सॉफ्ट होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे बटर आणि तेलामध्ये. तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तसं बटर घालायचं असं घालू शकता, पण बटर चिकन म्हटलं बटर तर लागतंच. मग मी बटर आणि तेल दोन्ही टाकून, आणि मी फोडणीसुद्धा बटरमध्येच दिले, त्याच्यामुळे हे असं फेसाळलेलं आहे. तर बटरमध्ये फोडणी देऊन छान असं मी याच्यामध्ये खडे मसाले थोडेसेच टाकलेत, कारण ऑलरेडी आपल्या दोन्ही ह्याच्यामध्ये खडे मसाले गेलेले आहेत. गरम मसाला टाकला गेला आहे चिकनमध्ये सुद्धा, आणि आपल्या मसाल्यामध्ये सुद्धा. तो ह्याच्यामध्ये मी फक्त जिरे आणि कसुरी मेथीच टाकली, कारण मग खूप फणका लागला की खावंसं नाही वाटत. ते इथे बघा आधी असा कलर होता, मग नंतर मी त्याचा कलर मी तुम्हाला जसं बोलले, जसं मी देसी जुगाड करून तुम्हाला प्लेटमध्ये घेतल्यावरती दिसेल सर्व केल्यावरती की कसं त्याचा कलर झाला होता, कारण मी इथे शूट करायला विसरले होते ग्रेव्हीचा कलर बदलल्यानंतर. तर मी नेक्स्ट जेव्हा सर्व केलं तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला कलरचा अंदाज येईल. हे बघा इथे छान असं कलर आला होता आणि मस्त अशी ग्रेव्ही झाली होती. इकडे सानिसाकडून बटर खाली पडले, सो परत मला ते घेऊन
बटर व्यवस्थित टाकायला लागलं. तर खूप छान अशी टेस्ट झाली होती, मस्त झालं होतं. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि सानिसाला ही टेस्ट कशी वाटली ते पण जाता जाता तिची रिॲक्शन पण बघून जा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.